नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती आणि या सर्वांचे म्हणजे एक महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ज्या कलेकडे आपण पाहतो ती कला म्हणजे लावणी. आणि लावणी म्हणजे सजवणे किंवा अलंकृत करणे आणि त्याचं प्रेझेंटेशन करणे, याला आपण लावणी म्हणतो. या लावणी प्रकारात अनेक प्रकारच्या लावण्या आहेत आणि या लावणीसाठी अख्खा महाराष्ट्र वेडा होतो. जत्रेमध्ये लावण्या होतात, स्टेजवरती लावण्या होतात किंवा कला केंद्र म्हणतो या ठिकाणी लावण्यांचं प्रदर्शन केलं जातं. या लावणी प्रकारात आपल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काळगाव धामणीजवळ कोळगेवाडी एक गाव आहे. त्या गावची एक मुलगी पुढे जाऊन महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या देशात आणि परदेशातसुद्धा नाव कमवलेले आहे. ज्या मुलीला चित्रपटसृष्टीतला अतिशय मानाचा आणि उच्च पुरस्कार ज्याला म्हणतो तो दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आज ते आपल्यासोबत आहेत. त्या मुलीचं म्हणजे त्या सौंदर्यवतीचं, लावण्यवतीचं नाव आहे वैशाली शेवाळे. तर ते आपल्यासोबत आहेत. आपले या ठिकाणी स्वागत. थँक्यू. खूप बरं वाटत असेल ना? हो, खूपच छान वाटतं. म्हणजे एक लावणी आपण सादर करतो आणि लोक टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, तो एक आनंदच वेगळा असतो. हो, खरंच तो म्हणजे जेव्हा आपल्याला आपण प्रॉपर स्टेजवर परफॉर्मन्स करतो, पायाच्या घुंगरापासून तो चापून चुपून नऊवारी आपल्या अंगावर असते, ते दागिने, ते साज शृंगार अलंकार असतो. आणि ज्या वेळेला आपण रंगदेवताला अभिवंदन करून प्रेक्षकांसमोर आपली लावणी सादर करतो त्यावेळेचं ते आनंद तो खूप वेगळाच असतो. आणि ज्यावेळेस आपण परफॉर्मन्स करतो आणि प्रेक्षकांची दाद आपल्याला मिळते तो खूपच वेगळा असतो. परंतु हे आता आपण लावणीचं जे बोललो, आपण स्टेजवरती परफॉर्म करतो, पण ह्याचं बाळकडू म्हणतो किंवा जे कुठंतरी आत रुजलंय, ते रोपटं वाढलंय, ते कुठं वाढलं, तुमचं बालपण कुठं गेलं, शिक्षण कसं झालं, ह्या संदर्भात थोडंसं माहिती. असं म्हणायचं तर जास्त करून माझं बालपण तर इकडेच गेले, कराडला माझ्या मामाकडे. आणि शिक्षण वगैरे असं अर्ध माझं मुंबईत शिक्षण झाले 4थीपर्यंत. 5वी 6वी माझं आनंदराव विद्यालयाला आपल्या कराडमध्येच झाले. त्याच्यानंतर येळगावची शाळा आहे सुभाषचंद्र बोस विद्यालय. त्याच्यानंतर आईची तब्येत बरी नसल्यामुळे मला रिटर्न मुंबईला जावं लागलं. आणि घरात कसे करते असल्यामुळं सगळं जबाबदारी लहानपणापासून माझ्यावरच होती. परंतु तुम्ही पाटण तालुका म्हणजे एक दुर्गम भाग म्हणून डोंगरदऱ्यांचा भाग म्हणतो आपण, पण अशा ठिकाणी ह्या कलेला कशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीचा पहिला तुमचा स्टेज परफॉर्मन्स कुठे होता, शाळेतला किंवा तुमच्या आठवणीतला? तसं म्हणायला गेलं तर मी माझा सगळ्यात पहिला परफॉर्मन्स माझ्या मावशीच्या गावी चोरमारवाडीला अजय पाटील आहेत आपल्या गावात म्हणजे कराडमधले. तर त्यांचंच नुकतंच सॉन्ग आला होता की म्हणजे एक आयटम सॉन्ग त्यांच्या म्हणजे गाण्यावरच मी पहिला परफॉर्मन्स केला होता. त्यांचं गाणं नुसतं झगा गा असं प्रदर्शन झालं होतं त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर माझी पहिली लावणी मी मुंबईमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यामध्ये मी वाजले की बारा सगळ्यात पहिला केला होता. आणि त्याच्यानंतरच माझी तिथून ग्रोथ सुरुवात झाली. ही सुरुवात कुठं म्हणजे कोणत्या वर्षापासून किंवा कितवीत? अगदी शाळेत असताना स्टेजवर कुठेतरी घेतलं असेल? 8वीत होती तेव्हापासूनच. तेव्हा मी सगळ्यात पहिलं DAD सीझन मास्टर सीझन 3चं ऑडिशन दिलं होतं. आणि त्याच्यानंतरच हे माझं सुरुवात झाली तिथून पुढेच. पण याला जी सुरुवात केली तुम्ही ही मुंबईला गेल्यानंतर झाली, त्याच्यासाठी प्रॉपर तुम्ही ट्रेनिंग घेऊन पहिल्यांदा स्टेजवर उतरला होता की असंच बघून? नाही, मी स्वतःच हो, स्वतःच कोरिओग्राफ करते मी स्वतःच सगळं. पण कुठेतरी पाहावं लागेल ना, मग ते आपल्यात येणार. मग अशा पद्धतीने मला परफॉर्म करायचं आहे. पाहावं म्हणजे मी TV वगैरे शो बघत होते, रियालिटी शोज वगैरे पाहत होती. आणि जास्त करून आपले जे ओल्ड मूवीज वगैरे आहेत ते दादा कोंडके वगैरे असेच पाहते. आणि त्याच्यामध्ये आपले वर्षा म्हणजे चव्हाण आहेत वगैरे, तर त्यांना पाहायची. प्लस आपल्या आता मंगलाताई बनसोडे आहेत.
आणि या लोकांना पाहतच एक लावणीचा छंद निर्माण झाला होता की लावणी कशी असते काय असते. तर पहिल्या काळातली आणि आत्ताची लावणी याच्यामध्ये खूप मग लावणीच का? लावणीच का म्हणजे एक लहानपणापासून ती एक मनात ओढ निर्माण होती की लावणी पहिल्यापासूनच तो साज शृंगार ती अदा. तर ती मला असं वाटायचं की मी पण तेच करू शकते. आणि ते एक छंदच होता, फक्त आवड होते म्हणून एक लावणी क्षेत्र हा तो मी निवडला. अदरवाईज मी डान्स क्लासमध्ये होते तेव्हा मी वेस्टर्न हे पण करायची, बट मला लावणी ही खूपच आवडते. मग तुम्ही शिक्षण आणि हा छंद हे कसं जोपासलं? शिक्षण म्हणायला गेलं तरी शिक्षण कमीच झाले तसं, पण छंद माझ्या आई वडिलांच्या सपोर्टमुळेच ते मी करू शकले. कारण आजकालचे आई वडील मुलांना सपोर्ट करत नाहीत. असं करून स्वतः आई वडीलच घेऊन जातात, जा बाबा इंडियन आयडल मध्ये, जा बाबा त्या ह्याच्यामध्ये, स्वतः आई वडील जातात. ते आहेच, पण आताचे आई वडील जास्त करून मुलांना शिक्षणातच हे करतात की तू इंजिनियर हो किंवा तू डॉक्टर हो यासाठी प्राधान्य होतं. हां, सुरुवातीला डिग्री घ्या, मग बाकीचं जे काय असेल ते. पण आता मला पहिल्यापासून डान्सचा आवड होता, त्यामुळे माझ्या आईवडिलांना पण ते खूप आवडायचं. आणि मम्मीचं असं होतं की माझं स्वप्न होतं मी पण काहीतरी करावं वगैरे गाण्याचं किंवा डान्सचं, पण मी नाही करू शकले. पप्पांचं होतं की परिस्थितीमुळे त्यांना मला शिकवता नाही आलं. आणि घरात अशी परिस्थिती होती की एक टायमिंगला आम्हाला असं खायचे पण खूप असे वांदे होते असं. पण मी शो वगैरे करायला लागले, मग माझं शिक्षण थोडंसं लांब झालं. मग त्याच्यातून जो काही इन्कम होता तर घरचं बघायला लागत होतं मला. मग ते एक माझी आवड पण झाली की मी शोमुळे मला घरात थोडासा इन्कम होतो आहे. आणि तो आवड तिथूनच निर्माण होत की नाही मला ही परंपरा ही जपायची, संस्कृती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं की लावणी खरी कशी लावणी असते तर ही अशी. आणि आता लावणीला खूप वेगळ्या बनवून नेऊन ठेवले. पण आता समजा हे लावणीचे अनेक प्रकार आहेत. हो, म्हणजे अगदी बैठकीची लावणी असेल, फडावरची असेल, खडी लावणी आहे, शृंगारिक असेल किंवा वीररस लावणी असेल किंवा अगदी सामाजिक राजकीय अशा 8-9 प्रकारच्या लावणी आहेत. त्याच्यात सगळ्यात आवडते तुमचा कोणता प्रकार आहे? शृंगारी लावणी. शृंगारी त्याच्यामध्ये कसं असतं पूर्ण आपला जो पायाचं घुंगरांपासून ते आपल्या हातातल्या बांगड्या, गळ्यातले दागिने, हे शृंगार सगळे दाखवत जो ॲक्ट होतो ना, ती खूप आवडते. जो अदाकारी ती मला खूप आवडते पब्लिकला खेळवायला. डान्स कमी आणि एक्सप्रेशन जास्त. बरं, ते मला खूप तो अभिनयच आहे ना. हो, तो एक. पण ते शृंगार लावणी म्हणजे आता स्वतःमध्ये मग्न की स्वतःच्या धुंदीत जगाचा विसर पडणं, त्याला शृंगारी लावणी. आणि कुठेही म्हणजे शरीराचा भाग उघडा नसतो, पूर्णपणे झाकलेला, अलंकृत केलेला पूर्ण असतो. आणि साज शृंगारात तुम्ही जो अभिनयाची किंवा जी अदा म्हणतो आपण, जसं आता आम्ही आठवणी म्हणजे आमच्या आठवणीतली सुरेखा पुणेकर वगैरे, तर त्यांच्या पाहिल्या की ते अगदी असं ते डोळे वगैरे हलवून, म्हणजे ते एवढं छान वाटतं ना की कधी कधी म्हणजे आपण शृंगारिक लावणी आहे, अनेक लोक उठून नृत्य करतात, म्हणजे त्याला उत्तेजनाच मिळते. अशा प्रकारच्या लावण्या आता त्याच्यातच तुम्हाला आवड आहे. मग आता ह्या सगळ्या अनेक लावण्या म्हणजे अनेक आहेत, लावणी सम्राज्ञी अनेक आहेत, त्यापैकी तुमच्या आवडती लावणी सम्राज्ञी कोण? जसं म्हणायला गेलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे जुने ह्याच्यातल्या माझ्या आवडते म्हणले तर आपल्या विठाबाई नारायणगावकर आहेत, मंगलाताई बनसोडे आहे, सुरेखाताई पुणेकर आहे, आणि त्यांच्यानंतर जर असतील तर अश्विक दादा आहे, अश्विक कामटे, आणि मेघाताई गाडगे, आकाशाताई कदम. ह्या ते 3 आत्ताच्या ह्याच्यातले, ह्या 3च जण. आणि ही जुन्या ह्याच्यातले म्हणले तर ते 3 जण. हल्ली काय झालंय म्हणजे महिला मुली वगैरे ह्या तर लावणी करतात, परंतु या क्षेत्रात मुलंही लावणी करू लागलेले आहेत. म्हणजे हा काय नवीन प्रकार किंवा म्हणजे ज्याच्यात आपण आता शृंगारिक लावणी असेल ती सुद्धा मुलं करतात. मुलंही कमी नाही आहेत. आणि मुलं आजकाल म्हणतात की ही काय आहे की मुलं लावणी करतात, साड्या घालतात वगैरे, हे काही नवल नाही आहे. पण मुलं मुलींपेक्षा बेटर करतात.
ती पूर्ण साजशृंगार, ती अंगभर चापून चोपून नऊवारी घालून बरोबर. मुलींपेक्षाही मुलं खूप छान अदाकारी करतात. आणि ती कला आहे, ती कला सादर कला करणं सादर. हे प्रत्येकालाच हे जोपासता येत नाही असं नाही, पण आहेत तसे भरपूर जण की ज्यांना ती आवड आहे. घर कधी वगैरे त्यांच्यात असा बदल होतो का, म्हणजे हे साजशृंगार करून करून काहीतरी असे नाही. म्हणजे असं मला कधी कधी संशय नाही म्हणजे येतो असं की साहजिक आहे ते वाटणं. समोर पाहिलं की अगदी एखाद्या मुलीपेक्षा लावण्यवतीपेक्षा सुंदर दिसतात ते. हं? मग त्यांच्यात काही बदल तर नाही ना होत कधी असं? नाही तसं नाही आहे, पण काही काही जण आहे जे ऑलरेडी लहानपणापासून त्यामध्ये कन्वर्ट असतात. पण त्यांचं बोलणं वगैरे आपल्याच म्हणजे मुलींसारखं वगैरे म्हणायला गेलं तर, पण ते एक बॉडीमध्ये ते हार्मोन्स होतात म्हणजे त्यांचे चेंजिंग, पेहराव करून त्यात तेच हावभाव ते करून त्यांना सवय झालेली सवय असते. होते ते. पण भरपूर जण आहेत की जे प्रोफेशनल जॉब करून लावणी करतात, आपली कला जपतायत, तसे आहेत. म्हणजे त्या पद्धतीने तुमचं जे पॅशन आहे ते तुम्ही प्रोफेशन केलंय आता. हो प्रोफेशनल. साधारण आतापर्यंत किती कार्यक्रम झाले, कुठे कुठे झाले? भरपूर ठिकाणी झालेत माझे. कोल्हापूरला झालेत, साताऱ्यामध्ये झालेत, वावरहिरे, चिखली वगैरे. पुण्यात भरपूर, जास्त करून माझे पुण्यात झालेत. बारामतीला झालेत, मुंबईला झालेत. मुंबई तर काय नवीन नाही आहे ती गोष्ट. आणि बँकॉकला पण गेले होते मी, तिथेही झालेत. पण अलीकडे जर आपण पाहतोय, अलीकडं अगदी नावच घ्यायचं म्हटलं तरी नाव नकोच घ्यायला का, मला असंही वाटतं. कारण ह्या शृंगारिक लावणीला अश्लील लावणीचा प्रकार आलाय का, म्हणजे रंग आलाय का? हो, कारण स्टेजवरती असं डान्स करतात की खालची लोक सुद्धा अशी म्हणजे उत्तेजित झाल्यासारखं होतं त्यांच्यात भावना. नाही, असं मी पण असं नाव नाही घेत डिरेक्टली कोणाचं, पण असे खूप जण आहेत. म्हणजे खूप जणी काय तो प्रकारच खूप वाढला आहे. आणि लावणीला खूप वेगळ्या ह्याच्या वळणावर आणून ठेवले, लावणीला बदनामच केले अर्थातच बोला. कारण की ते जर बोलत असतील की आम्ही DJ शो करतो, आम्ही लावणी नाही करत, पण शेवटी लावणीचा गेटअप आला, तो लावणीचं सॉन्ग गाणं आलं, आणि ते आपण जे प्रेक्षकांसमोर जसं सादर करतोय, तर हे पूर्ण अंग झाकून नाही, तो अंग प्रदर्शनच झालं शेवटी. तर त्याच्यामुळे प्रेक्षकांना कसं झालं आहे की जे प्रॉपर लावणी करतात, साजशृंगार, ते त्यांना नको आहे. त्यांना वल्गरच हवं आहे की ती जशी करते समोरची व्यक्ती तसं तुम्हीही करा. मग आता याच्यात म्हणजे ती समजा नृत्य करणारी महिला आहे, तिला असं वाटतंय का प्रेक्षकांची अशी अपेक्षा आहे? हां, आता ते कारण का तुम्ही जसं डान्स करणार आहे तसं आम्हाला बघायचं भाग आहे. सवय झाली ती आता. नाही तसंच आम्हाला बघायचं हो, आहे. हो. तुम्ही स्टेजवर ज्या पेहरावात आलाय हो. ते बघायचं आम्हाला आहे. तुम्ही साजे शृंगारात आला, चापून चोपून साडी नेसून, तर आम्हाला ते बघणं भाग आहे. हो. पण तुम्ही जर थोडं अर्धवट कपडे घालून बरोबर आला आहे. तर ते आम्हाला इंटरेस्टिंग, ते वेगळं काहीतरी पब्लिकला असं आहे. म्हणजे तुम्ही सवय लावताय का आम्हाला ती सवय करून घ्यायची आहे? ही ॲक्च्युली पब्लिकची पण चुकी नाही खरं बोलायला गेलं तर. ही जे समोरची व्यक्ती जसा पेहराव ठेवतो, तर ती त्यांना बघायची सवय झालेली आहे. आणि त्याच्यामुळे जे प्रॉपर लावणी करणार आहेत ना, तर त्यांना ते नको आहे, आम्हाला हीच पाहिजे, आता सवय झालेली आहे. अनेक वेळा आपण मराठी चित्रपटातून ज्या लावण्या पूर्वीपासूनच्या पाहतात, त्याच्यातली एखादी तुमच्या आवडीची लावणी कोणती लावणी? तसं मला या रावजीच आवडते, पहिली म्हणजे जुन्यातली. हो, आणि पहिल्यापासूनच या रावजी वगैरे मी स्टार्टिंगच त्या गाण्यापासून करते, माझ्या पहिल्या लावणीपासून. त्यानंतर आपली वरच्या लेवलची लावणी जशी उडती होत राहते, पण मला पहिली तीच आवडते. ती कधी सादर केली स्टेजवर तुम्ही? हो, खूप वेळा. ज्या वेळेला मी स्टेजवर उतरले त्या वेळेला पहिले गण होते, गवळण होते, मग माझी लावणी होते या रावची. त्याच्यानंतर मग जे कोण वेस्टर्नवाल्या मुली येतात ते त्यांचे परफॉर्मन्स करतात. त्यानंतर माझी मग चंद्रा होते. ही मी 2च, जास्त करून मी गाणी करतच नाही, 2च माझ्या लावणी होतात पारंपरिक. मी पण पुण्याच्या ग्रुपमध्ये खुशी शिंदे म्हणून तिच्या ग्रुपला मी करते, पण मी प्रॉपर लावणीच करते. आता बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला स्टेज परफॉर्मन्स करायचा आहे आणि आम्ही सांगेल तो पेहराव करा आणि तुम्ही करा, हो, असं काही कंपल्शन येतं? हो, म्हणजे पब्लिकची डिमांड कशी असते की आता बऱ्याच नृत्यांगना होऊन गेलेत,
की ते तसा पेहरावा करतात की तुम्ही तसं करा. तर मग आमचं असतं की नाही, आम्ही हे करत नाही, आम्ही प्रॉपर लावणी करतो. जर मला कोणी बोललं की तू हे कर, मी सांगते सॉरी मला जमणार नाही. मला जर तुम्ही दुसरं काय सांगितलं तरी मी करेन. साडी वगैरे चेंजिंग असतात, पण मी कधीच माझी केस अजून खुली सोडली नाही आहेत. जर तेव्हा जर एखाद्या देवाचं गाणं वगैरे असेल त्यावेळेलाच जे काय असेल ते असतं. पण प्रॉपर मी गेटअपमध्येच असते. मी कधीच पब्लिक डिमांड मला येते, पण ती प्रॉपर लावणीचीच येते की हिला ही लावणी करायला हवा. त्याशिवाय दुसरे गाणं कधीच नाही आलं. आतापर्यंत सगळ्यात चांगली एखादी कॉम्प्लिमेंट कोणी दिले तुम्हाला? आमचे जितू सर आहेत. हां, काय म्हणून? ते आमच्या शोला अँकर म्हणून असतात. तर त्यांनी मला सांगितलं की अख्ख्या ग्रुपमध्ये जर कोण चांगली लावणी करत असेल पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तर ती वैशाली. आणि अख्ख्या ग्रुपमध्ये वैशालीचा पेहरावा छान आहे. प्रॉपर ती लावणीचा गेटअप तिचा आणि तो मेकअप तो समोरच्याला असं भाळणारा असतो की पाहता क्षणी वाटेल की हा म्हणजे पुढचा खल्लास गायन. त्यामुळे ते त्यांना खूप आवडते. ज्या वेळेला मी आले त्या वेळेला मला सरांनी सांगितलं की वैशाली तुझी लावणी खूप छान आहे, मला आवडते, खरंच खूप आवडते, खरंच खूप सुंदर आहे. आणि त्यांनी मला पण डान्सच्या याला कमेंट पण त्यांनी केली होते. आता तुमचा किती जणींचा असा ग्रुप आहे? 10 जणींचा. 10 जणी. त्या सर्वांचं तुम्ही सगळं हे करता? नाही, ते म्हणजे हो, मुंबई साईडला जो माझा ग्रुप वेगळा आहे आणि पुण्या साईडचा ग्रुप वेगळा आहे. तर त्यामध्ये मला जेव्हा मुली लागतात म्हणजे जर समोरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला जर 4-5 जणी लावणीवाले पाहिजे, 4-5 जणी वेस्टर्नवाल्या पाहिजेत, मग तसं ते मुलींना फोन करून आम्ही बोलवून घेतो. पण आता मला जर हल्ली आत्ताचीच रिसेंटली अण्णाभाऊ साठे जयंतीचे आले तर त्यात प्रॉपर आपला महाराष्ट्र डान्सेस पाहिजे. मग मला सांगितले की तुम्ही तर हव्यातच, पण अजून एक लावणीवाले आम्हाला पाहिजे आणि 3 बॉयज 3 गर्ल्स, पण हे आपले प्रॉपर महाराष्ट्रीयन डान्स. म्हणलं ठीक आहे. कसं आहे ते पॉलिटिक्स म्हणलं की थोडाफार विषय होत राहतो इकडे तिकडे. आता तुम्ही मुंबईला राहता, घनसोलीला राहता आणि तुम्हाला घनसोलीची मासोळी असं का म्हणतात? ॲक्च्युली तो किस्सा खूप वेगळा आहे. माझा इंस्टाग्रामचा फॉलोअर्स आहे, मालवणी आहे तो मुलगा. तर जोपर्यंत मी ते घनसोलीची मासोळी हे नाव लावत नाही तोपर्यंत त्याने माझं 3 महिने डोकं खाल्लं होतं. तू जोपर्यंत बायोला घनसोलीची मासोळी लावत नाही तोपर्यंत मी तुला रोज मेसेज करून पिडणार. म्हणजे तुमच्या इंस्टाच बायोला? हां, मी घनसोलीत राहते कोळीवाड्यात. आता मी सेक्टर 21लाच आहे, पण ते प्रॉपर घनसोली जाते म्हणजे मच्छीचा सगळं हे असतं. त्यामुळे त्याने मला ते नाव दिलं आणि ते ॲट्रॅक्टिव्ह खूप वेगळं युनिक काहीतरी. हां, तेव्हापासून ते माझं नाव तेच पडले आणि आता मला तेच म्हणतात घनसोलीची मासोळी. असे एखादा फॅन भेटला का तुम्हाला कोणी? खूप जणी रस्त्याला म्हणतात की ताई तुम्हाला कुठेतरी बघितलंय. ताई म्हणतात? ताई तुम्हाला कुठेतरी बघितलंय. म्हणलं कुठे बघितलं? म्हणतात तुम्ही TV शो वगैरे करता का? म्हणलं हो, मी लावणी वगैरे करते. हां, तेव्हाच म्हणलं मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. म्हणतात मग तुम्ही घनसोलीच्या का? त्याला कधी खंत वाटते का मी ताई म्हणलं? खूप जण आहेत असे आहे ना. मी समोरून स्वतः दादा म्हणते तर त्यांचं एक्सप्रेशन असे बघण्यासारखे असतात. पण आता त्यांनी ताई म्हटल्यावर तुम्ही दादा म्हणायला पाहिजे. पण नाही, असे भरपूर जण आहेत की जे मला इन्स्टाला आत्ताही मेसेज करत आहेत, पण मी त्यांना स्वतःहून दादा म्हणते समोरून. मग ते म्हणतात दादा नको बोलत जाऊ मला. म्हणजे असं होतं, विषय होतोय. काय भरपूर जण आहेत त्यांना म्हणजे डान्स परफॉर्मन्स आवडतात. तुझे प्रोफाईल खूप चांगले आहे, तू दिसायला खूप सुंदर आहे, आम्ही पाहतो तुझे व्हिडिओ वगैरे, आम्हाला खूप आवडतात. मग असं तसं चालूच असतं. कधी असं काही वेगळा प्रकार वगैरे आढळला का फॅनच्या दृष्टीने तुम्हाला? नाही, आतापर्यंत तरी नाही. जे कोणी आहे ते बोलतात की तुम्ही तुमचं प्रोफाईल असंच ठेवा, तुमचं जे तुम्ही लावणी सादर करताना आम्हाला खूप आवडतं, तुमचं एक्सप्रेशन खूप आवडते किंवा तुमचा जो पेहरावा आहे तो आम्हाला खूप आवडतो. बाकींच्या अगं तुम्ही नाहीच करत काही वल्गर वगैरे, त्यामुळे तुम्ही हे कंटिन्यू हेच चालू ठेवा, तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मोडू नका. आता भरपूर जणांचा गैरसमज असा झाला की मी पुण्याला DJ शो करते म्हणजे त्यांचा असा माइंडसेट झाला की मी पण त्यांच्यासारखी नाचते काय. म्हणजे जेव्हा कसं होतं की मी माझी सोलो परफॉर्मन्स असतो त्या माझं मी 100% लावणी ते करते, पण जेव्हा ग्रुपमध्ये येते ना तेव्हा मग त्या DJवर मी माझ्याच तालात नसते, मी त्यांच्यागत कुणागत नाचत नाही.
आणि जरी नाचले तरी स्टेप सेम ठेवावं लागतात आणि ते मलाच फॉलो करतात की मग ताई सांगते वैशालीला फॉलो करा, सगळ्यांनी सेम स्टेप घ्या. कधी असं वेस्टर्नवरती डान्स करा किंवा बॉलिवूडमधलं गाणं डान्स करा असं कोण येतं फरमाईश? हो येतात ना, पण मी नाही करत. फक्त लावणी मी म्हणजे फक्त लावणी. माझी स्टार्टिंगच गवळणपासून होती, ते म्हणजे लावणीच्या गेटअपमध्ये. हां. आत्ता मी वेस्टर्नच्या ड्रेसवर म्हणजे जो आपला राधाचा गेटअप आहे प्रॉपर तो करून मी गवळण सादर करते आत्ता. त्याच्यानंतर मग चेंजिंग करून लगेच लावणीचा गेटअप 5 मिनिटात तयार व्हावं लागतं. कुठले सादर करता म्हणजे असं आपलं पारंपरिक मधलं कोणता विषय घेता लावणीमध्ये हां? पारंपरिक म्हणलं तर 2च गाणी आपले होतात, या रावजी आणि त्याच्यानंतर चंद्रा होते, कुठेतरी फुलवंती झालं तर, नाही तर मग मिक्स परफॉर्मन्स जास्त असतात. आणि मुली 10 असल्यामुळे प्रत्येकाला तो टायमिंग 2 तासाचा आपला शो असतो, तेवढं हे नाही होत. म्हणजे 2च लावण्या होतात मोजून. त्याच्यामध्ये पण मी सिंक्रोमध्ये असते. मग आता चित्रपटसृष्टीतला म्हणजे आपण चित्रपटसृष्टीचे जनक हां. ज्यांना आपण दादासाहेब फाळके म्हणतो, हो त्यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार आहे हां आणि तो लावणी प्रकारात हो, मिळालेला लावणी आहे. त्यामुळे आम्हालाही अभिमान आहे आणि त्या उच्च पुरस्कारापर्यंत तुम्ही पोहोचलात, ते कसं करू? माझे असंच इन्स्टाला व्हिडिओ वगैरे हां. पडतात आणि का आहे तो मित्र ते पण लावणी शो वगैरे करतात. तर ते कसं प्रत्येकाचं नाव सजेस्ट करतात की जे लावणी चांगली बेटर करतात, ज्यांचं एक्सप्रेशन खरंच हे त्या योग्यतेचे आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी माझं नाव सुचवलं होतं आणि मला नंतर कॉल केला की वैशाली असं असं आहे, तुझं नाव मी दिलं. तर मला खूप आनंद झाला, मला आवडेल मला पुरस्कार भेटतो तर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि त्याच्यानंतर मग मी तिथे गेले, पुरस्कार वगैरे भरपूर जण तिथे होते, पण त्यामध्ये माझं असं की मी नवीन आहे त्यामुळे मी कुणाला ओळखत नव्हते. मी माझा पुरस्कार वगैरे घेतला, घरी आले. त्याच्यानंतर आता रिसेंटली मला दुसरा मिळाला तोही नाथगौरव पुरस्कार 2026. त्याच्यामध्ये फक्त ते सिंगर होते आणि मी एकटी डान्सर. हा फक्त गायक लोकांचं हे होतं. आता हा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे तुमच्यावरती एक वेगळी जबाबदारी आली. म्हणजे जे आता तुम्हाला वाटत असेल वेगवेगळ्या वाटा आहेत, मी इकडे जाईन तिकडे जाईन, परंतु आता ह्याची जबाबदारी वाढली. त्यामुळे तुम्हाला आहे ह्याच्यातच आणखी काही चांगलं करता येईल का? म्हणजे वाईट तर करू शकणार नाही. माझं कसं आहे, मी जर कशात ग्रोथ करायचं म्हणलं तर मी प्रॉपर ही लावणीला पुढे कसं नेता येईल किंवा त्याच्यात अजून काही वेगळं म्हणजे प्रॉपर लावणीच, पण त्या लावणीला अजून म्हणजे उच्चवर कसं नेता येईल हे मी माझ्या माइंडमध्ये चालू असतं. कारण की आत्ताच खूपच लावणीला कमी डिमांड आले. लावणी म्हणलं की लोक असं वेगळ्या नजरेने बघतात तर पटकन डोळ्यात पाणी येतं की कसं करू ना, असं होतं. त्यामुळं मुंबईमध्ये लावणी सादर करताना काही वाटत नाही, पण जर गावखेड्याकडे आलो तर लोकांना ती पाहायचं सवय झालेली, त्यामुळे ते त्यांना नको असतं. कधी म्हणजे असं फार वेळा पाहिलं म्हणजे एखादे लावणी सम्राज्ञ किंवा लावणी सादर करणारी महिला आहे, हो, तर त्यांच्या आदा तर खूप चांगले असतात, पण त्यांना त्या प्रोफेशनमुळे ते करावं लागतं. हो, त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही मुलं बाळ आहे, पण त्यांनी तो एक व्यवसाय स्वीकारलेला आहे किंवा ती कला सादर करण्याचं त्यांनी स्वीकारलेलं आहे. कधी तुम्हाला असं कुटुंबाकडून कधी काही हे झालं का त्रास? नाही, माझ्या कुटुंबाकडून मला काही त्रास नाही, उलट मला सपोर्टच मिळाला आहे की तू हे कर, तुझी कला आहे, तू जोपास, तुझ्या कलेमुळे लोक तुला ओळखतात. आज तू नावारूपाला आहेस ते त्या कलेमुळे आहेस, त्यामुळे तू ती जप, तू ते कर, आम्ही आहोत. जे काय असेल, आई वडील चालले तर म्हणणार ना त्यांना, अरे हे आहे वैशालीचे आई वडील आहेत. हो, आई वडिलांच्या नावाने मला अजूनपर्यंत कोणीच ओळखत नाहीये, पण माझ्या नावाने त्यांना ओळखणारे खूप जण आहेत की तुम्ही लक्ष्मीचे आई वडील किंवा वैशालीची आई ना, असं म्हणणारे खूप जण. आणि म्हणतात लोक की आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपली मुलगी आपल्या गावची भागातली ती खूप आत्ता पुढे गेले, नावारूपाला आले, आम्हाला खूप अभिमान आहे किंवा आमची इच्छा आहे की आपल्या गावच्या यात्रेत तिला बोलवावं. म्हणजे आपल्याच कुठेतरी मुलीला एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि ती नावारूपाला येते, तर दुसऱ्यांना कशाला ना आपण हे करायचं, दुसऱ्या लोकांना का चान्स द्यायचा, आपल्या मुलांना पण संधी मिळाली पाहिजे ना. बरोबर. तर ते एक वेगळंच हे भेटतं अनुभव. आता कधी तुम्हाला एखादं चित्रपटातून काही ऑफर आली का किंवा सिरियल मधून काही ऑफर आली का? हो, आले. असं चित्रपटाचं एक
काम चालू आहे. त्याचं अजून नाव आम्हाला पण डिक्लेअर नाही आहे, पण त्याचं वर्कशॉप चालू आहेत आमचे. कारण चित्रपट म्हटलं तर एक काही लगेच वर्षभरात होत नाही, त्याला एक 5-6 वर्ष तरी जातातच. त्याच्यामुळे काम चालू आहे अजून तसं माझं. आणि असं मी अल्बम सॉन्ग वगैरे झालेत, ते पण केलेले आहेत, ऑफर पण भरपूर आलेले आहेत. पण त्याच्यामध्ये पण इंडस्ट्री म्हणलं तर त्याला वाटा 2 असतात, चांगली वाट आणि वाईट. आता त्यातून आपल्याला कुठली वाट निवडायची ही आपल्यावर डिपेंड आहे. पण आपण कलेची पूजा केली, त्याचं सादरीकरण चांगल्या पद्धतीनं केलं तर त्या पद्धतीचे ही प्रेक्षक म्हणतो किंवा रसिक आहेत तयार. तुम्ही जसं पेरणार आहे, पुढे देणार आहे, दाखवणार आहे, तशा पद्धतीचे पुढे प्रेक्षक वाढत जातील ना. तुम्ही एक संस्कृती, तुम्ही ते व्यवस्थितपणा ते प्रेझेंटेशन केलं तर त्याचंही वाहवा करणारी लोक आहेत. म्हणजे जसं तुम्हाला पुरस्कार भेटला, कार्यक्रम असेल कुठे तुमचं, तर तिथं तुम्हाला समजा 2-2 दिवस समजा जावं लागत असेल, 4 दिवस समजा बाहेर, तर त्यावेळेचं कसं नियोजन असतं? काय घरातल्यांनी हां ठीक आहे बाबा आमची मुलगी गेली पण तिची जबाबदारी ती सांभाळते, असं काय वाटतं? घरातल्यांकडून अजूनपर्यंत कधीच मला रोकटोक नाही आहे, किंवा 4-5 दिवस मी राहते बाहेर, तर त्यांचं असं काही इश्यू नाही आहे. ठीक आहे, तुझी कला आहे, तू कर, फक्त आम्हाला एक कॉल करून सांगत जा की तू कुठे आहेस, कशी आहेस, एवढंच आम्हाला हाल हवा तुझी सांगत जा, तेवढंच. बाकी काही घरी कोण कोण? म्हणजे मम्मी आहे, पप्पा आहे, 2 भाऊ आहेत. ते लहान आहेत का मोठे? मोठे आहेत. आता मोठे आहेत. मीच मोठी आहे, पण माझ्या नंतर जे आहेत ते, तर एक भाऊ असतो रिक्षावर असतो, दुसरा क्रिकेटर आहे, आणि स्वतःचा पाण्याचा पण बिझनेस आहे, चायचा व्यवसाय. ते पप्पा बघतात, मम्मी बघतात. त्यांनाही कसं वाटतं आमची बहीण एवढं छान ते किंवा कधी कधी हे पण वाटत असेल ना? नाही, पण ते खूप प्राऊड फील होतात जेव्हा लोक माझं नाव घेतात, किंवा त्यांना बोलतात की हे सागरची बहीण आहे, किंवा माझा बॅनर वगैरे लागतात, तर अभिमान बोलतात की माझी बहीण आहे. आणि स्वतःहून माझा भाऊ नाव देतो की सांगतो माझी बहीण आहे, शो करते ती, असं करते. तर त्यांना पण खूप छान वाटतं. आणि तो पण स्वतः डान्सर आहे, ते पण 2 जण. पण आता कसं प्रत्येकाला डान्स करून पुढे हे नाही होत आहेत ना. आता वेगवेगळे डान्स शो वगैरे TV चॅनेलवरती आहेत, त्याच्यासाठी कधी तुम्ही प्रयत्न केला होता किंवा गेला होता का? हो, मी प्रयत्न केला होता. सगळ्यात पहिला अप्सरा आली झी युवाला, तेव्हा मी ऑडिशन पण दिलं, सिलेक्शन पण झालं होतं, त्याचा मी प्रोमो पण केला होता. पण थोडं रिॲलिटी शो म्हणजे पैसा आला, आणि आपल्याकडे एवढी परिस्थिती नाही की आपण ते देऊ शकतो. त्याच्यामुळे मी ते माघार घेतली, मी नाही करू शकले. अदरवाईज मी भरपूर रिॲलिटी शो केले, त्याच्यामध्ये पण आम्ही बॅकग्राऊंड डान्सरच. आत्ता मला प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून मी लीड करते, नाही तर अजून मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनच काम केले याच्या आधी. आता काय तुम्हाला एखादं स्वप्न काय आहे तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न? मला हे करायचं आहे, मला इथं पोहोचायचं आहे. तसं तर माझं स्वप्न आहे की मी पोलीस भरतीचं, म्हणजे लहानपणापासूनचं स्वप्न माझं ते आहे. लोक पण आहेत ना आपल्या आजूबाजूला की तू हे करू शकत नाही, आणि काय ते लावणीमध्ये एवढं ठेवलंय, म्हणजे त्यांचे तर बघण्याचे दृष्टिकोनच बदलले. तुम्ही विठाबाई वगैरे त्यांचे नाव घेतलं, मंगलाताई बनसोडे, आयुष्य घालवलं त्यांनी, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले त्यांना. ते आमच्या कराडच्याच आहेत, करवडीच्या इथल्या, आम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. म्हणजे हे त्यांनी आयुष्य वाहून घेतलं त्या कलेसाठी. आता तुमचं तर एवढं कमी वयात तुम्हाला, आणि हा एवढा मोठा पुरस्कार, जबाबदारी, मग त्या जबाबदारीनं तुम्ही आता वाटचाल करायला हरकत नाही. हो, हरकत नाही आहे, पण थोडेफार आता घरची अशी जबाबदारी आहेत आता, त्यामुळं ते आता कसं झालंय, कला आहे ती जोपासतोय ते ठीक आहे, पण आता घरची जबाबदारी पण आपल्यावर आहे. आणि कंटिन्यू आता शो नाही आहेत, कारण की DJ शो आल्यामुळे आज आम्हा लोकांना पण शो भेटणं बंद झाले, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतात. मग मजबुरी म्हणून थोडंसं जॉब पण करावा लागतोय कुठे. कारण हल्ली काय झालंय, म्हणजे जे मोठमोठे नाट्यगृह वगैरे आहेत शहरात वगैरे बऱ्याच ठिकाणी, परंतु तिथंही अशा फार मोठे कार्यक्रम होईनात. पूर्वी जसे लावणीचे कार्यक्रम होत होते, हाऊसफुल व्हायचे, लोकांना तिकीटं मिळायची नाही. पण हल्ली तो प्रकार कमी झाला, कारण आपल्या हातात मोबाईल आलाय, पाहिजे ते बघू शकतोय, TV आहे, स्मार्ट TV, त्याच्यामुळं थोडंसं बंधनं आहेतच. परंतु तुम्ही ही कला अशीच जोपासावी, कारण आता या ठिकाणी सांगायला हरकत नाही, त्या जशा सुंदर आहे दिसायला,
त्यांचं मन सुंदर आहे आणि त्यांची कला त्यांनी ती आजपर्यंत जपलेली आहे. कला जोपासणं त्यांचं ध्येय आहे, त्यांचं स्वप्न आहे आणि ही कला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं करताय. तुम्हाला पुरस्कार मिळालेत, आम्हाला अभिमान आहे आणि तुमच्या भविष्यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.